माझं नाव संगीता सूरज हिरवे. मी गणेशवाडीतली आशा वर्कर आहे. मायको UPSC ईश्वरी महिला आरोग्य समिती माझ्या समितीचे नाव आहे. हे अध्यक्ष आहे. माझं नाव पुष्पा शहाणे आहे आणि ईश्वरीचे अध्यक्ष आहे. आमच्या भागामध्ये असा प्रॉब्लेम झाला होता की ड्रेनेजची जे ड्रेनेज आहे ते पूर्ण चेंबर फुटलेलं होतं. 2 महिन्यापासून त्याचं पाणी सतत वाहत होतं आणि ते शेतीमध्ये जात असल्यामुळे कोणी लक्ष दिलं नाही, कारण रिकामी जागा होती, कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता. पण ते मच्छर कोणाच्या लक्षातच येत नव्हतं की तिथं खूप मच्छर होता ते, आणि कोणत्या घरावर नव्हतं जात, ते शेतीत जात होतं. मग त्याच्यानंतर आम्ही मीटिंगमध्ये त्याचा विषय मांडला आणि तेव्हा आमच्या दोघींनी आम्ही बोलणं केलं की याच्यासाठी काहीतरी करावं लागेल आपल्यासाठी. म्हणून आम्ही नगरसेवकाकडे तक्रार केली. तिथले फोटो काढले आम्ही आणि ते फोटो त्यांना व्हिडिओ काढून त्यांना पाठवला, व्हॉट्सअप केला त्यांना. तर त्यांनी पण आम्हाला सांगितलं आम्ही करतो म्हणून. तसं त्यांनी पण त्यांचे लोक पाठवले, आम्ही पण एक माणूस पाठवला. त्याच्यानंतर जे कारागीर आहे त्याला आम्ही पैसे देऊन घेतो. तेव्हा आम्हाला काही महिला आरोग्य समितीचा काही मिळालं नव्हतं पेमेंट त्यांनी खर्च करण्यासाठी. मग आम्ही तिथंच एरियामध्ये पैसे 10,000 रुपये जमा करून केले आणि नगरपालिकेने आम्हाला विटा वाळू वगैरे सगळं पुरवून त्यांनी पण मदत करून ते पूर्ण चेंबर नवीनच केलं. कारण ते जुनं तुटलेलं चेंबर ते रिपेअर करत होते आणि थोड्याशा धक्क्याने ते परत तुटत होतं. कारण मुलं तिथे भरपूर खेळतात, त्याच्यावर जाऊन खेळतात मुलं, छोटे छोटे मुलं त्याच्यावर जाऊन खेळतात. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला नवीनच करून द्या. म्हणून अध्यक्षाने पण त्यांना सांगितलं की आम्हाला नवीनच पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला तसं नकोच, म्हणून दोघींनी म्हणून आम्ही ते नवीन चेंबर तयार करून रिपेअर होणारच नव्हता तो. त्यांनी सांगितलं कामगारांनी रिपेअर होणार नाही, परत तुटेल तो, म्हणून आम्ही नवीनच करून देऊ म्हणे. नवीन तयार करून दिलं त्यांनी. आता चांगलं केलं, आता पाणी वाहत नाही, स्वच्छ झालं. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शहरी भागात महिला आरोग्य समित्या 2015 पासून आहेत. शहरी वस्तीतील गरीब, गरजू, दुर्लक्षित जनतेला सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतून दर्जेदार सेवा उपलब्ध व्हाव्या, सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये लोकसहभाग वाढावा, या उद्देशाने महिला आरोग्य समित्या गठीत करण्यात आल्या. वस्ती पातळीवरील विविध कामांसाठी या समितीला 5,000 रुपये वार्षिक निधीची तरतूद देखील आहे. नाशिक महानगरपालिकेअंतर्गत 2022 ते 2023 या आर्थिक वर्षात समितीला निधी वितरित करण्यात आला. वस्तीतील आरोग्य प्रश्न सोडवण्यासाठी समित्यांनी खर्च करायला सुरुवात केली. गणेशवाडीतील महिला आरोग्य समित्यांनी चेंबर दुरुस्ती करून घेतली. तर हिरावाडीतल्या महिला आरोग्य समितीच्या मीटिंगमध्ये ठराव झाला की वस्तीतील आशाकडे BP मशीन असायला पाहिजे. रात्री अपरात्री वस्तीत कोणाला त्रास झाला तर BP मशीन तात्काळ उपलब्ध असावं, म्हणून समितीला मिळालेल्या निधीमधून BP मशीनची खरेदी करण्यात आली. अतिरिक्त रक्कम समितीतल्या सदस्यांनी वर्गणी काढली. ओम साईराम महिला आरोग्य समितीचे मी अध्यक्ष आहे. आमचे आशा वर्कर ताई आहे ना, त्यामुळे आम्ही त्यांना आमच्या सरामिरा ठिकाणचे काही पण कामं असतात त्यामुळे आम्ही त्यांना भरपूर मदत करतो. त्यांचे काही बाळांना देतात वॅक्सिन वगैरे, त्याचे कोणी राहिलं त्यांना आम्ही कळवतो, किंवा गर्भधर माता राहिल्या त्यांना कळवतो. तशी काही अडचण राहिली आम्ही भरपूर त्यांना मदत करतो. सर्व महिला मिळून मदत करतो. आम्ही याचं मशीन घेतलं ना, BP चेक करायचं, महिला मिळून घेतलं सर्व. का बरं? ते लागतच ना मॅडम. आता सर्व म्हणजे असं आपण कॅम्प वगैरे घेतला किंवा कोणाकडे नसलं तर आपण पटकन त्यांना देऊ शकतो ना. आपल्याकडे राहिलं म्हणजे वापरणारी वस्तू ती केव्हा पण कामं येणारी, निम्या रात्री पण कामं येणारी, त्यामुळं आम्ही मशीन घेतलं BPचं. तुम्ही काय म्हणतात की महिलांनी पैसे गोळा? हो, महिलांनी 10 महिलांचं आमचं गट आहे ना, 10 महिला मिळून पैसे काढलेले, वरचे पैसे त्यात टाकलेले, ते 1,500 रुपयाचे घेतलेले. मी सुरेखा बाळासाहेब टोरपे, कोळीवाडा हिरावाडी स्लम भागामध्ये मी आशा सेविका म्हणून काम करते. माझ्या महिला आरोग्य सेवा समितीचे नाव आहे ओम साईराम. तर आम्ही दर महिन्याला मीटिंग घेतो. 10 महिला असतात मीटिंगमध्ये. त्यात आम्ही ठराव मंजूर केला. तर आम्हाला गरज वाटली म्हणून आम्ही BPचं मशीन घेण्याचं ठरवलं. तर आम्हाला 1260 निधी हा शासनाकडून मंजूर होऊन आलेला होता. तरी पण आम्हाला जास्त पैसे लागले, पण आमच्या गटातील महिलांनी वरचा खर्च दिला आणि आम्ही BPचं मशीन घेतलं आणि आम्ही आता ती सेवा भागामध्ये देतोय.